यस, धन्यवाद संयमजी घरत सरांचा आवाज आपण ऐकताय, आपण पाहताय आणि अनुभवताय स्पर्धा A1 जोडी पुरस्कृत एक A1 स्पर्धा अर्थातच श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 या स्पर्धेचं दमदार तिसरं पर्व या धाकटी जुईच्या क्रीडांगणावर आपण पाहताय. फार सुंदर आयोजन तथा नियोजन या स्पर्धेचं आपण पाहताय. संदीपजी पाटील साहेब आणि सुमितजी पाटील साहेबांची संकल्पना आणि या संकल्पनेला सर्व खेळाडूंचा तथा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपला मिळताना पाहायला मिळतं. या स्पर्धेचं ठिकाण जर विचार केला तर मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट मैदान धाकटी जुई, एक प्रशस्त असं क्रीडांगण, एक ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची ओळख नेहमीच राहिली आहे. या मैदानावर सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन होत असतं आणि सातत्यानं धाकटी जुई नगरीमध्ये या स्पर्धांचं दमदार आयोजन आणि त्यामधीलच एक स्पर्धा उरण तालुक्यातील एक मानाची क्रीडा स्पर्धा A1 जोडी पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज चषक. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत, ज्यानं पहिल्या फेरीतली तिसरी मॅच जिंकली होती तो रसायनी परिसरातील कैरे संघ, सिद्धू 11 कैरे. तर त्यांच्या अगेन्स्टमध्ये नुकताच झालेल्या सामन्यामध्ये ज्या संघानं विजय प्रस्थापित केला तो नवी मुंबई परिसराला बिलॉंग करणारा करावे संघ. खरं तर करावे गाव म्हटलं की समालोचकांचं गाव, जिथे बरेचसे दिग्गज कॉमेंटेटर्स ज्या गावाला बिलॉंग करतात ते करावे गाव. हॅलो आणि पहा अविनाश, आपण या स्पर्धेचा नियम खेळाडूंना पुन्हा एकदा सांगतो. सुमित शेठ पाटील स्ट्रिक्टली वॉर्निंग देत आहेत की जर खेळाडूंनी आता जास्त वेळ घेतला, 15 मिनिटांमध्ये 3 षटकं झाली नाहीत तर चौथ्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये अगदी बोलवला जाईल. याची दखल घ्या. आम्ही टाइम स्टार्ट करतो. चला, 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. 12वे खेळाडू देखील जोडले गेले, त्यांना देखील आपण सांगूया की जेव्हा पहिला बॉल पडेल आणि 15 मिनिटांमध्ये जर 3 ओव्हर्स कंप्लीट झाले नाहीत, कैरी टीम लक्ष असू द्या, 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर, अंपायर्स देखील या गोष्टीकडे लक्ष ठेवतील. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर पूर्ण करायचे आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. बघा, टाइम अलर्ट असेल, आता कोणती तुम्हाला सूट मिळणार नाहीये. स्पर्धेचे काही नियम कटिबद्ध आहेत, त्या नियमांचं पालन तुम्हाला करणं आवश्यक आहे. कारण आता अधिकचा वेळ आपण खर्च केला या स्पर्धेचा पहिली रजनी आजची, परंतु पहिली रजनी त्यामुळे थोडासा डिले होतो आणि इथून मुळे खेळाडूंना आता मुभा नसणार आहे. कारण जी वेळ आपल्याला दिली त्या वेळेमध्ये सामने कंप्लीट करणं आवश्यक आहे. पंचाच्या भूमिकेत दीपकजी बोराडे सर आणि संपूर्ण NR पॅनल आपण पाहता. जसा पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल स्टॉप वॉच ऑन होईल, आम्ही तुम्हाला ते टाइम करू आणि त्यानंतर पहिली 3 षटकं 15 मिनिटाच्या संपूर्ण अनिवार्य असेल. NR पॅनल आमच्यासोबत साथी स्कोरर. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर चांगला फटका, तिथून मात्र कव्हरच्या दिशेने एक सिंगल आली. 1:39 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाल्याची आपण नोंद घ्यायची. त्यामुळे 1:54 मिनिटांनी आपली 3 षटकं संपूर्ण अनिवार्य असेल. सिद्धू 11 कैरे संघ, आम्ही फिल्डिंग टीम आपल्याला सूचित करतो. पहिल्या बॉलवर एक सिंगल जयेशच्या माध्यमातून आता आदेश आला स्ट्राईक वरती. कोलाट टाकला होता, उडवला बॉल ऑन साइडला, वाईडिश लॉंग ऑनला, तिथे मात्र फिल्डिंग चांगली आहे. एक धाव कंप्लीट, 2चा प्रयत्न, थ्रो डायरेक्ट येणं आवश्यक होतं, परंतु आता कुठेतरी थंडीचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा प्रभाव आता फिल्डर्सवर सुद्धा बघायला मिळाला. तिथे मात्र एक सिंगल होती, तिथे 2 धावांमध्ये परिवर्तित केलं आणि 2च्या मदतीनं 3 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवर पंकज आहे, तर समोर आदेश तांडेल. पुढचा बॉल आडवा बॅटनं खेळायचा होता, अलॉंग विथ अ कार्पेट बॉल लॉंग ऑनला आलाय, तिथे एक सिंगल आली. चांगली फिल्डिंग आता डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलवर फक्त 4च धावा. शांत आणि संथ गतीनं सुरुवात चालली, परंतु अधिक वेळ शांत राहून चालणार नाही. जसे मागच्या मॅचला चेस करताना फिनिश केलं ना करावे संघानं, तशा प्रकारची बॅटिंग आता करावी लागेल. कारण आता टॉस आपण गमावलं आणि आपल्या वाटेला पहिलं बॅटिंग आलं. आता 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान तुम्हाला 45 to 50 45 ते 50 धावा धावफलकावरती लावणं आवश्यक असेल. कारण कैरे संघाकडे सुद्धाच तेवढे ताकदीचे फलंदाज आपल्याला नेक्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळतील. यावेळेसचा बॉल बॅक फुटला जात असताना कट केला, बॉलला उडवलं मागे, डीप थर्ड मॅन रिजन मध्ये बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्क, चौकार. प्रबळ इच्छाशक्ती घेऊन बॅटिंग करत असताना जयेश तांडेल आपल्याला पाहायला मिळतो. चांगला फटका एक्झिक्यूट केला, 4 धावा.
पुढचा बॉल ऑन साइडला जसं आलं तसं भिरकावून दिला. बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. परंतु वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर केला. असं म्हणतात की गती कधी कधी तुमचे मित्र तर कधी कधी तुमची शत्रू असते आणि हेच झालं आता पंकजच्या माध्यमातून. या वेळेसचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका आणि या फटक्याचे चटके आता जाणवताना पाहायला मिळते. अजून एक बॉल सीमा पार षटकार. चला बॉलचा अधिकचा वेट करू नका आपण त्वरित दुसऱ्या बॉलला आपण सुरुवात करूया. 1:43 मिनिटं झाले. अगदी 4 मिनिटात पहिलं षटक संपलं. आता येणारे 2 षटकं तुम्हाला 11 मिनिटच्या आतमध्ये संपवायच्यात. पहिलं षटक संपलं जिथे शेवटच्या 3 बॉलवर तब्बल 16 धावा आल्या आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 20 धावा. विकी स्मृती करावे बॅटिंग करत असताना जयेश तांडेल फलंदाज स्वतः कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. टॉस त्यानं गमावला होता, त्याला माहिती आता आपल्या वाटेला बॅटिंग आल्या. आता बॅटिंग करत असताना फार सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून आकर्षक फटके नेत्र दीपक फटके त्यांना सजवले. दुसऱ्या बाजूने आदेश आहे जो वैयक्तिक 2 बॉल 3 या धावसंख्येवर खेळतोय. तर बॉलिंग मार्कवर राहुल राठोड तयार. मागील मॅच मध्ये कैरे संघाला कमबॅक करून देणारा गोलंदाज राहुल बॉलिंग मार्कवर. कोलाट टाकण्याचा प्रयत्न लोवर फुलटॉस होता. अगदी फलंदाजानं मिस केलाय की काय. तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. डॉट बॉल आला. 20 धावा धावफलकावरती जरूरात परंतु धावसंख्येची गती इथून थांबली नाही पाहिजे. जे मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट झाला ते मोमेंटम प्रतिस्पर्धी संघाला देऊन चालणार नाही. धावा कराव्या लागतील. 4 ओव्हरची मॅच आतापर्यंत पहिला 7 बॉलचा खेळ संपला. 20 धावा ऑन दी बोर्ड. आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला पुलचा फटका पॉवरफुल बॉल गेला मैदानाच्या बाहेर. गोल डीप मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. कोण असेल या लढतीत बाजीराव सिंघम. सध्या तरी तुफान फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावे संघाकडून. पुढचा बॉल यावेळेसचा बॉल बॅटच्या टो एंडला बॉल लागला. अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या उजवीकडून बॉल डीप स्क्वेअर लेगच्या खेळाडूकडे. तत्पूर्वी आली एक सिंगल. षटकारानंतर स्ट्राईक तिथे रोटेट झाले आणि आवश्यक आहे कारण प्रत्येक बॉलवर मोठा फटका येणं तितकंसं सोपं नसतं. त्यामुळे एखादा मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक रोटेशन सुद्धा फार महत्वाचा. जिथे मात्र राहुल राठोडचं षटक सुरू आहे. पहिला बॉल निर्धाव होता. तदनंतर मात्र पुढच्या बॉलवर षटकार आणि तदनंतर मात्र एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 27 धावा. यावेळेसचा बॉल अपकट करायचा होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क चांगला टायमिंग जुळू शकला नाहीये तिथे आणि तिथून मात्र डॉट बॉल आला. स्वतःवर नाराज आहे, निराश आहे, हताश आहे. त्याला माहिती होतं डीप इन द क्रीज तो गेला होता. बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या वरतून फटका सजवायचा होता परंतु फटका एक्झिक्यूट करू शकलेला नाही. डॉट बॉल आला. चांगलं कमबॅक. यावेळेसचा बॉल खोलात होता. एक्स्ट्रा कव्हरला फटका. चांगला फिल्डिंग त्याहून सुंदर आणि फक्त एकच धाव तिथे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षणाची सजावट मी तर म्हणेन टीम सिद्धू इलेव्हन कैरेच्या माध्यमातून. अगदी पाहायला गेलं तर 5 फिल्डर तुम्हाला बाउंड्री रायडर्स म्हणून पाहायला मिळतात ज्यामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ आहे, एक लॉंग ऑन आहे, एक खेळाडू डीप मिड विकेटला तर एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये.
आतापर्यंत धावफलकावरती 28-28 लास्ट बॉल. शेवटचा बॉल होता, खोलात टाकला होता, समोर मारण्याचा प्रयत्न, फटका फसला, एलिव्हेशन मिळालं नाही आणि इथून मात्र पहिला धक्का. बॅटिंग करत असताना विकी स्मृती करावे संघाला फलंदाज बाद आदेश तांडेल. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि त्यांच्या नावाने खेळवली जाणारी ही स्पर्धा आणि त्याच महाराष्ट्रामधला रायगड जिल्हा जी स्वराज्याची राजधानी आणि त्या रायगड मधल्या उरण या नगरीत आपण आहोत. यावेळेस कमी गतीचा बॉल, पेस मध्ये व्हेरिएशन, एक सिंगल असते ते डीप मधला दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मिस फिल्डिंग. क्षेत्ररक्षणामध्ये होणाऱ्या चुका पुढच्या इनिंग मध्ये तुम्हाला चेस करत असताना अंगलटी येताना पाहायला मिळतील. एक एक धावेला महत्व आहे, ते महत्व द्यावं लागेल, चांगली फिल्डिंग करावी लागेल. एका सिंगलच्या मदतीनं रोनक स्ट्राईकवर पाहायला मिळाला असता, परंतु एका सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केलं आणि पुन्हा एकदा जयेश स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. 30 धावा ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल समोरच्या दिशेने अलॉंग विथ कार्पेट, बॉल चालला लॉंग ऑफला, एक आली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्डवर धावा 31-31. बॉलिंग मार्कवर प्रतीक मोरे चांगली गोलंदाजी करतोय. पहिले 2 बॉल अगदी पुढ्यातले बॉल होते, स्लॉट मध्ये गोलंदाजी करतो आणि थोडंसं व्हेरिएशन करतो आपल्या गोलंदाजी मध्ये. आता स्ट्रायकिंग एंड वरती मागील मॅचचा हिरो रोनक तांडेल आपल्याला पाहायला मिळतो. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पर भरोसा, देख फिर होता है क्या. आणि इथे काय घडलंय, कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात दुसरा धक्का. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॉल वर्गार, फलंदाज बाद रोनक तांडेल. बॅक टू द पॅव्हलियन. रोनकची जागा घेण्यासाठी दीपेश तांडेल आपल्याला पाहायला मिळतात. तांडेल खेळाडूंचा भरणा असलेला विकी स्मृती करावे संघ सध्याच्या घडीला 2.3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे 9 बॉल जास्तीत जास्त स्ट्राईक आता जयेशला घेणं आवश्यक आहे, कारण त्याने इनिंग मध्ये 8 बॉल फेस केलेत. आतापर्यंत सेट झालाय तो आणि आता सेट फलंदाजाला स्ट्राईक घेणं आवश्यक आहे. दीपेश स्ट्राईक वरती सध्या. दीपेशसाठी पहिला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रतीकचं कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी पहिल्या 4 बॉलवर अक्षरशः बांधून ठेवण्याचं काम केलं. अगदी असं म्हणतात ना की ज्यावेळेस तुमचा प्लॅन ए अनसक्सेसफुल असेल तर प्लॅन बी ऍक्टिव्हेट करा. नॉन स्ट्राईक वर ठेवण्यात यशस्वी. आखूट टप्प्याचा बॉल आणि तिथून मात्र बॅटची कडा आणि फक्त आली एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर 32 लॉस ऑफ दी 2 विकेट. 32 ला 2. लास्ट बॉल आणि आता लास्ट बॉलवर स्ट्राईकवर आले जयेश. आता जयेश काय करेल हे पाहण्याच योग्य असेल, कारण एका सिंगलनं स्ट्राईक रोटेट करतोय की एखादा मोठा फटका येतो. त्यावेळेसचा बॉल थोडासा दूरवर. आता गोलंदाज सुद्धा दाबा, त्याला माहिती आहे प्रतिस्पर्धी संघाचा प्रमुख खेळाडू आहे जो 8 बॉल 21 या धावसंख्येवर खेळतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर कमबॅक झाला सिद्धू 11 कैरे संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, तदनंतर मात्र कमबॅक. यावेळेसचा बॉल बॅकफुटला जाताना कट करायचा होता, मिस फिल्डिंग झाल्या. 1 धाव कंप्लीट. 2चा प्रयत्न आणि बॉल थांबणार नाही. सीमारेषच्या पार, डीप पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर, चौकार.
संपलं तिसरं. शेवटच्या बॉलवर मिसफिल्डच्या माध्यमातून आला चौकार. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 37 बनल्यात, परंतु आता एंड वेल करावा लागेल. सगळे तत्वज्ञान सोडा आणि एकच गोष्ट काळजावर कोरून घ्या. तुमचा एक मोठा विजय तुमचे सगळे पराभव पुसत असतो. एंड इज द बिगिनिंग. त्यामुळे तुमचा शेवट एक नवीन सुरुवातीला करावी लागेल. तुमचा शेवटच सांगून जाईल तुमची सुरुवात कशी होईल. कारण जर शेवटच्या षटकात धावा आल्या तर मात्र पुढच्या इनिंग मध्ये तुमचे गोलंदाज आत्मविश्वासू गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. ओ, शेवटच्या षटकातला पहिला बॉल. गोलंदाजी चांगली होत्या. नवीन फलंदाज दीपेश पाटील मोठे फटके अटेम्प्ट करण्याच्या नादामध्ये इथे मात्र जयेशला नॉन स्ट्राईक वर होते, जो वैयक्तिक 9 बॉल 25 या धावसंख्येवर खेळतोय. चांगली गोलंदाजी रॉयल पाटील. यावेळेसचा बॉल थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न पंचांनी वाईट घोषित केला गेला. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाते. चला तिसरे अंपायर येतील, परंतु बोरखार संघ या गोष्टीकडे लक्ष असू द्या. कारण आम्ही अगोदर तुमची मॅच होणार होती ती पुढे ढकलली आणि या मॅचला आम्ही खेळलो होतो. बोरखार टीम कडे आम्ही ही सूचना सांगू की जर तुम्ही वेळेवरती उपस्थित राहिला नाहीत तर आयोजकांच्या माध्यमातून डायरेक्टली तुम्हाला बाद केलं जाईल. ही सूचना आम्ही पुन्हा एकदा सांगतो की बोरखार संघ वेळेवरती या, अन्यथा तुम्हाला या स्पर्धेमधून डायरेक्टली बाद केलं जाईल. बघा, या स्पर्धेचे नियम आणि या नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. याच परिसरातील 2 संघाची लढत नेक्स्ट मॅच मध्ये त्रिमूर्ती टाकीगाव एका बाजूला उरणच्या सध्याच्या घडीचा सर्वाधिक चर्चेतला खेळाडू अर्थातच चैतन्य पाटील, तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये TMCC मरुआई बोरखार अर्थातच डावखुरी हाताचा एक वेगवान गोलंदाज शुभम डाकी पाहायला मिळेल. पंच जो ऑनफिल्ड डिसिजन असेल तोच मान्य केला जाईल. वाईट कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स नाही आहेत, त्यामुळे गोलंदाज अगदी कॅमेराच्या अँगल मध्ये आल्यामुळे तो कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स नाही आहेत, त्यामुळे आपण त्याची नोंद घ्या. ऑन साइडला पिकअप बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप सीमा पार चौकार. (42 रन्स 42 धावा. यावेळेसचा बॉल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. हुक करण्याचा फटका होता आणि हुक केला सुद्धा होता आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक चांगला झेल डीप मध्ये संपादित केला आणि फलंदाज बाद झाला दीपेश पाटील. अगदी संघर्षमय इनिंग संघर्ष करत होता. त्याच्या बॅटला चांगले बॉल कनेक्ट झाले नाहीये त्या इनिंग मध्ये. आतापर्यंत 42 ऑन दी बोर्ड 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3.3 षटकांचा खेळ संपला. अजूनही नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण इन्व्हाइट करतो. पहिला कॉल असेल त्रिमूर्ती टाकीगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये TMCC बोरखार, तिसाई मरुआई बोरखार अर्थातच शुभम डाकी आणि टाकीगाव संघ इथे उपस्थित आहे. अमेय पाटील वेलकम. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला फटका सजवायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये चांगलं कनेक्शन नाहीये. बॉल शॉट थर्ड मॅनला आला. तिथून मात्र एक सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीनं नवीन बॅटर हरदेव आपला अकाउंट ओपन करतोय. 43 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट 2 बॉल्स टू गो. शेवटच्या 2 बॉलवर संघाचा प्रमुख फलंदाज आता स्ट्रायकिंग एंड वरती जयेश थांडेला पण पाहता. पहिल्या 9 बॉलवर 25 या धावसंख्येवर खेळ करणारा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. उतरना पडेगा दोबारा, कुछ लोग भूल गए नाम हमारा. उडवलाय बॉलला लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क षटकार. मी मॅच खेळताना पाहतो. त्यामुळे बोरखार टीम जर आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहत असाल तर या सूचनेकडे गांभीर्याने दखल घ्या.
की जर आपण वेळेवरती उपस्थित राहिला नाहीत तर बोरखार संघाला या स्पर्धेतून डायरेक्टली बाद करण्यात येईल. शेवटचा बॉल होता आणि शेवटचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळाला. गुडलँड स्पॉट वर रायझिंग डिलिव्हरी. शेवटचा बॉल निर्धाव शेवट गोड केलाय. बॉलिंग करत असताना सिद्धू इलेव्हन खैरे संघासाठी गोलंदाज रॉयल पाटील या षटकात धावा खर्च केला 12. षटक संपलं, चौथं सत्र संपलं पहिलं आणि एंड ऑफ दी फर्स्ट इनिंग. बॅटिंग करत असताना विकी स्मृती करावे संघाची धावसंख्या 49. 49 ऑन दी बोर्ड. आता विजयासाठी येणारे 4 षटक, 24 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता असेल. यस, नक्कीच सुमितजी पाटील साहेब या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या माध्यमातून अगदी वेळेचं बंधन तुम्हाला देण्यात आलं होतं. या स्पर्धेचे नियम कळले होते आणि अगदी हे 4 षटक बरोबर 20 मिनिटात पूर्ण झाले. त्याबद्दल कैरे संघ तसेच आमचं संपूर्ण NR पॅनलच्या पंचांचं आम्ही विशेष कौतुक करू. अगदी डॉट 20 मिनिट्स विथ ड्रिंक्स ब्रेक. अगदी विशेष कौतुक असेल. अगदी पाहायला गेलं तर प्रत्येक मॅच नंतर ऍक्च्युली तिन्ही पंचांची ते मीटिंग होत्या की काय करावं पाहिजे काय नाही. आणि नक्कीच 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकं संपली. चला, इनिंग ब्रेक साठी फक्त 5 मिनिटाचा अवधी असेल. त्वरित सामन्याला आपण सुरुवात करायच्या. लाईनअप करू. मैदानाच्या आतमध्ये विकी स्मृती करावे संघ दाखवले तर सिद्धू इलेव्हन खैरे संघाची सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 24 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता. पहिल्या सत्रामध्ये 49 झाल्या, तर 50चा पाठलाग करायचा आहे. सध्याच्या घडीला जर पाहायला गेला तर करावे गावामध्ये करावे चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा सुरू आहे. आमचे समालोचक मित्र नितेशजी भोईर सर यांच्या गावाला बिलॉंग करणारा हा संघ आपण पाहता. कैरे संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी पाठवा. 24 बॉल आणि 50 धावांची गरज आपण पाहता. ही स्पर्धा A1 जोडी पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 धाकटी जुईमध्ये रंगणारा हा क्रिकेटचा रंगारंगी सोहळा. याची देही याची डोळा हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा. असं म्हटलं जातं की आनंदाचे दोही आनंद तरंग. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं संपूर्ण धाकटी जुई ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंदमयी वातावरण पाहायला मिळतं. प्रेक्षकांचा प्रतिसाद अगदी 2 वाजले तरी प्रेक्षकांची तोबा गर्दी या मैदानाच्या चहू बाजूला आपण पाहता. चला, बॅटिंग टीम आम्ही पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपली सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. जशी डावाला होईल सुरुवात 24 बॉल मध्ये 50 धावा कशा चेस केल्या जातील, 24 बॉल मध्ये 50 धावा कशा डिफेंड केल्या जातील हे ऐकण्यासाठी जाऊयात. या मॅचचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आमचे साथी समालोचक मित्र अर्थातच चेतनजी स्वामी सर. धन्यवाद. हॅलो, चला आपण उद्याचा लॉट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. ओमकार गावदेवी गावठाण आणि गावदेवी खालसापाडा विंदणे अशी पहिली मॅच होणार आहे. उद्या सुमित शेठ अगदी 7 वाजता पहिला बॉल पडायलाच हवा. गावदेवी खालसापाडा विंदणीला उद्या लवकरच घेऊन या आपण. आणि त्यांच्या विरोधात ओमकार गावदेवी गावठाण आणि अन्विश राव्या 11 रावे आणि पानदिबे मंगेश असा दुसरा सामना होईल. रिवा 11 सुरुंगपाडा एन्जॉय चिरले अशी तिसरी मॅच आणि बापूजी देव पिरकोन आणि रांजणपाडा लखन असा चौथा सामना होणार आहे. त्यामुळे उद्या ठीक 7 वाजता पहिला बॉल पडेल याची दखल घ्या सर्व टीम. अन्यथा ओव्हर मध्ये उद्या कपात केली जाईल. जो संघ लेट येईल त्याला पॅनल्टी आम्ही देऊ. आणि बोरखा टीम पुन्हा एकदा आम्ही सूचना देतो, लवकरात लवकर आपण सहभागी व्हा, लवकरात लवकर दाखल व्हा आपण, कारण तुमचा प्रतिस्पर्धी संघ टाकीगाव या ठिकाणी उपस्थित झाला. धन्यवाद संयमजी घरत सर आणि अविनाशी ठाकूर सर. वळूया मॅचकडे. आपण दुसरा पूर्वार्ध पाहत आहे. सेकंड इनिंग सिद्धू इलेव्हन खैरे आणि त्याची विरोधी खेळ संघ आपण पाहत आहे. विकी स्मृती करावे संघ 24 बॉल आणि करायच्यात 50 धावा. स्ट्राईक इनवरती अतुल पाटीलला पाहत आहे खैरे संघाकडून. तर नॉन स्ट्राईक इनवरती रजत पाटील. तर गेमला मात्र की सुरुवात होते, डावाला मात्र की सुरुवात होत्या. दोन्ही टीमला देऊया भरभरून शुभेच्छा आणि वळूया मॅचकडे. काउंटडाऊन सुरू. 3, 2, 1 and let's play. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न. लाईन अँड लेन चेक केली, ओळखली, पारखली. त्यानंतर पंचांचा इशारा. इट्स अ डॉट बॉल. पॉइंट ट्रॅक वरती शिबूला पाहत आहे.
चांगला बॉल मात्र नक्कीच आता लावता. चला मात्र नक्कीच टाकीगाव आणि बोरकार याच्या मात्र नक्कीच पुढचा होणार सामना. तुम्ही टीमला मात्र नक्कीच विनंती करतो. टाकेगाव संघाचा कॅप्टन अमय पाटीलला मात्र नक्की झालाय. सेकंड मात्र नक्कीच पुकार असेल, दुसरा पुकार मात्र नक्की दिलाय, तिसरा पुकार देण्या अगोदर मात्र नक्कीच आपण प्रेझेंटेशन बॉक्स म्हणून टॉस करायचा. अन्यथा मात्र नक्कीच पॅन्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. पहिला बॉल तर आपण नक्कीच पहिला डॉट, सेकंड बॉल वरती आव्हान, तर त्या दिशेने मात्र नक्कीच बॉल ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न शिबू याचा, परंतु पंचांनी मात्र नक्कीच पुन्हा एकदा लाईन मध्ये नक्कीच चेक केली. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये मात्र नक्कीच भर पडली जाईल. सिंगल धाव मात्र नक्कीच लागले गेले. स्लोवर बॉल पिक केलाय हडव्या बडने लॉंग ऑनच्या वरतून स्ट्रॉंग ऑन कैरे संघाचा अतुल पाटील टोकतोय या इनिंग मधला पहिला दमदार षटकार. संघाचा मात्र नक्कीच विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू मैदान शॉट मध्ये मात्र नक्की दाखल झालाय आणि आल्या खरं तर सेकंड बॉल वरती धमाका अतुल पाटीलच्या बॅट मधून लांब वरचा षटकार पाहायला मिळाला. 7 धावांनी मात्र नक्कीच अकाउंट ओपन केलाय. 2 बॉलचा मात्र नक्कीच खेळ केलाय. धावा लागत पटला वरती 7. स्लोवर वन पाठीमागे घ्यायचा प्रयत्न बॅकफुटला येऊन लावली अपील, अक्षरशः नकार दिला. या बॉल वरती चांगला कमबॅक शिबूचा राऊंड द विकेटने खरं तर मारा करत होता, त्यानंतर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा केला आणि अक्षरशः मात्र नक्कीच अतुल पाटीलला बीट केलं. आणि सिद्धू कैरे म्हटलं की मात्र नक्कीच आपण पाहिलं असेल आदरणीय उलवे गावचे मात्र नक्कीच आशिषजी घरत आणि कैरे गावचे मात्र नक्कीच साहिलजी पाटील हे सुद्धा मात्र नक्कीच मैदानाच्या मात्र नक्कीच जवळून या स्पर्धेचा खरतर आणि मॅचचा आनंद घेताना. आणि आपण कैरे संघाच्या अंगावरती खरं तर जर्सी पाहत आहे ते उलवे गावचे मात्र नक्कीच सुपूर्द आदरणीय आडवेने घ्यायचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅकवुडला जाऊन पंच केलाय. फिक्स सिंगल, चिकी सिंगल मध्ये नक्कीच पाहायला मिळाली. सिंगल मध्ये नक्कीच धावपडला गेले, धावा लागत एका धावेनं कैरे संघ 8 धावा विदाउट लॉस आपण नक्कीच पाहत आहे. नक्कीच आपण चर्चा करतो जर्सीची, ते मात्र नक्कीच परिधान केले आदरणीय आशिषजी मात्र नक्कीच घरात उलवे गावचे मात्र नक्कीच सुपथ, परंतु कैरे संघावरती मात्र नक्कीच नित्यांत प्रेम अनेक वेळा मात्र नक्कीच पाहिला. यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच ही जर्सी मात्र नक्कीच परिधान करणाऱ्या करूया मात्र नक्कीच सहर्ष स्वागत आशिषजी घरात. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं असेल आदरणीय साहिलजी पाटील साहेबांचं. वळूया मॅच कडे. 4 बॉलचा खेळ संपला, 8 धावा लागला स्कोर कडे, त्यामध्ये एक षटकार नक्कीच पाहायला मिळाला अतुल पाटीलच्या बॅट मधून. 20 मध्ये करायची अद्याप 42 धावा बॉल ट्रॅक वरती शिबूला पाहत आहे 55. बेन स्टोक जर्सी नंबर नक्कीच आपण पाहत आहे 55 शिबू याची. राऊंड द विकेट हो बॅटची गडा पाठीमागे स्वतः यष्टेक्षक पकडतो जेल आणि मैदान शत मध्ये गोल्डन डकचा शिकार मानलाय रजत पाटील. बॅक टू द गाऊट, मोठा धक्का टीम कैरे संघाला. रजत पाटील होईल बाद. पॉइंट ट्रॅक वरती शिबू आणि करावे संघाचं, कारण सेकंड बॉल वरती षटकार ठोकला होता अतुल पाटीलने, त्यानंतर पूर्णपणे जखून ठेवण्याचं काम कैरे संघाला मात्र नक्कीच करून दाखवलाय. करावे आणि खरं तर पॉइंट ट्रॅक वरती शिबूला पाहत आहे. 19 बॉल 42 धावेची गरज. फास्ट अँड फ्युरियस शिबू मात्र नक्कीच ऑन अ ट्रॅक. समोर इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांक ते मात्र नक्कीच सागर पाटीलला इन्व्हाइट केलाय. 19 मध्ये करायची अद्याप 42 धावा शिबूला पाहत आहे. समोर सागर पाटील नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता, थोडा जरा फंबल. बॉल चालय पाठीमागे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, जोपर्यंत उचला फेकेल तोपर्यंत चुकीची थ्रो.
सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं. मात्र नक्की 2 सेकंद चुकी झाली. त्यानंतर 1 किंवा 2 धावेमध्ये मात्र नक्कीच कन्वर्ट झाला पाहायला मिळाला. 2 धावे संघ जाऊन पोहोचला बॅटिंग का संघ. सिद्धू कैर संघ 10 धावा 1 विकेट 6 बॉलचा खेळ संपलाय. डिझाईन दुसरी मॅच देखील आता संपणार आहे आणि टाकीगाव टीमचे कॅप्टन देखील आलेत. त्यामुळे बोरखा टीम तुम्हाला वेळेवरती यावं लागेल. 18 बॉल मध्ये करायचे 40 धावा 6 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा लागला स्कोर कार्ड वरती 1 विकेट. त्यामध्ये आपण पाहता अतुल पाटीलने एक षटकार ठोकला होता. 4 बॉलचा मध्ये नक्कीच खेळ फेस केलाय. त्यानंतर सागर पाटील आला. पहिल्याच बॉल वरती मध्ये नक्की दुहेरीने खरं तर अकाउंट ओपन केलं आणि 10 धावा लागला स्कोर कार्ड वरती. म्हणजे येणारे 18 बॉल आणि करायचे आहेत बॅटिंग का संघ आपण पाहताय. सिद्धू कैरे संघाला 40 धावेची गरज. 18 बॉल 40 धावा 40 धावा 18 बॉल. अठरा मध्ये करायचे 40 अद्यापी. सामना अद्यापी बॅलन्स आहे कारण अतुल पाटील आणि सागर पाटील ऑन अ स्ट्राईक आपण नक्कीच पाहत आहे. तर बॉल ट्रॅक वरती हरदेव तांडेलला मात्र नक्कीच इन्व्हाइट केलाय. पुढचा बॉल फेकलं जाईल. ओ स्लोवर 1 पिकायचा प्रयत्न आडव्या बाटण्या समोर घेतलाय. लॉंग ऑनला फील्डर आहे. थोडा झाला फंबल. त्यानंतर चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. तोपर्यंत जोडला नक्कीच 2 धावा. एक सिंगल धाव मात्र नक्कीच खूप काही सांगून जाईल अंतिम क्षणी आणि हीच एक धाव मात्र नक्कीच अंतिम क्षणी मात्र नक्कीच टोचली जाईल यात मात्र शंका नाहीये. जबरदस्त मात्र नक्कीच आपण मॅच पाहताय. 17 मध्ये करायचे अद्याप 38 धावा. बॉल ट्रॅक वरती हरदेव तांडेलला आपण पाहताय. हरदेव तांडेल एक विस्फोटक तर गोलंदाज. हो बॅटची गडा पाठीमागे फर्स्ट स्लिपला बॉल ट्रॅव्हल झालाय. डायरेक्ट हिट घ्यायचा प्रयत्न. थोडा झाला फंबल. त्यानंतर चांगला बॅकअप पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी राहिली आहे तेवढं ताकदीची फिल्डिंग परंतु थोडा झाला फंबल. त्यानंतर चांगला बॅकअप पाहायला मिळाला. मिड ऑनला आपण नक्कीच पाहिलं डॉट चिन्ह फेकला गेलाय. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग का संघाला मात्र नक्कीच पाठीमागे घेऊन जाईल आणि मैदानाच्या तेच पाहायला मिळतोय. मोठे फटके घेचावे लागतील बॅटिंग का संघाला आपण नक्कीच पाहताय. 16 मध्ये करायचे अद्याप 38 धावेची गरज. 16 बॉल 38 धावा 38 धावा 16 बॉल. अतुल पाटीलला हे पाटीलचा पलटवार करावा लागेल या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल कारण 16 मध्ये करायचे 38 धावा. हरदेव तांडेलला आपण पाहताय. हो समोर खेचलाय फील्डर आहे त्याच्या डोक्याच्या वरतून बाय बाय ठोकलाय. स्ट्रेट हिट. इट्स अ ग्रेट हिट. बॉल सीमारेषच्या पलीकडे या बॉल वरती ठोकला गेलाय. अतुल पाटीलचं झालंय पलटवार. बॉल सीमा पार मिळतील षटकार. ची गरज होती मैदानाच्या आतमध्ये. ती गरज ओळखून पार चांगला बॉल खोदून अक्षरशः चॉप केला. बॉलला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे लॉंग ऑनला. जोपर्यंत उचल फेकेल तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल धाव. एकच धाव मिळाली या बॉल वरती. एखाद्या संघ जाऊन पोहोचतात सिद्धू कैरे संघ. 19 धावा 1 विकेट. 1 ओव्हर 4 बॉलचा खेळ संपलाय. म्हणजे येणार 14 बॉल आणि बॅटिंग का संघ कैरे संघाला करायचे आहेत 31 धावांची गरज. स्ट्राईक इन वरती सागर पाटील. ओ स्लोवर 1 पायावरती आदललाय. लावली अपील अक्षरशः मला नक्की नकार दिलाय या बॉल वरती. डॉट चिन्ह फेकला गेला. शारीरिक मार देताना मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. अंगावरती बॉल आदलतोय तोपर्यंत मात्र नक्कीच 55 इशारा. इट्स अ डॉट बॉल म्हणजे येणार 13 बॉल आणि बॅटिंग का संघ 31 धावांची अद्याप गरज आहे. 12 मध्ये 31 करायचे आहेत. 13 मध्ये माफी असावी. शेवटचा अंतिम बॉल सागर पाटील ऑन स्ट्राईक. 19 तर लागल्यात.
एक विकेट. शेवटचा अंतिम बॉल अद्यापही बाकी आहे. चांगली गोंद राहिली अद्यापर्यंत हरदेव तांडेल्याची, कारण या षटकामध्ये फक्त ना फक्त एक षटका मात्र नक्कीच केलाय, परंतु धावा खर्च केल्यात 9 धावा 5 बॉल मध्ये. शेवटचा बॉल इनसाइड आउट, फटका फसलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, पकडला जाईल आणि मैदान शोध मध्ये सागर पाटील संपतोय खेळ. अजून एक मोठी विकेट, फलंदाज होईल बाद. सागर पाटील बॅक टू द आउट. चला 12 मध्ये करायचे 31 धावा. अजून एक मला नक्कीच एकदा विनंती करतो टीम बोरकर संघाच्या कॅप्टनला आणि संपूर्ण टीमला, कारण टाकेगाव संघाचा अमय पाटील याचा कॅप्टन मध्ये नक्कीच उपस्थित आहे. जर मध्ये नक्कीच तुम्ही लाईव्ह बघत असाल तर कमीत कमी एक षटक मध्ये नक्कीच संपायच्या अगोदर तुम्हाला येणं गरजेचं आहे, अन्यथा मध्ये नक्कीच तुम्हाला दंडित केलं जाईल. 12 मध्ये करायचे 31 धावा. स्ट्राईक इन वरती सलामीवीर अद्याप टक दुरून बसलाय, एकटा वाघ लढतोय असं म्हणावं लागेल. अतुल पाटील ऑन अ स्ट्राईक. पॉइंट ट्रॅक होते आपण पाहताय. लेफ्ट बॉलर ओपनलेस बॉल, फुल टॉस आहे, फुल टोल वसूल. इट्स आउट ऑफ द पार्क, नो बॉल. फ्रीचा बॉल मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. बीमोर बॉल फेकला गेलाय. 1+6 7 धावा. बाय 1 गेट 1 फ्री. मैदान शॉट मध्ये षटक्यात ठोकला गेलाय. मॅचची हवा करणारी फटकेबाजी. अतुल पाटीलचा पलटवार, बॉल सीमा पार, षटकार. पहिल्याच बॉल वरती रोनक तांडेलने केलंय का हा प्रश्नचिन्ह पडलाय टीम करावे सांगायला. पहिलाच बॉल यॉर्कर पद्धतीचा मात्र नक्कीच फेकण्याचा प्रयत्न, फुलटॉस आला, फुलटॉस नाही तर मात्र नक्कीच आपण पाहिला भीमर झाला आणि त्या बॉलला समोरला मात्र नक्कीच धरला. फ्रीटचा बॉल, उघडा डोळे पाणी, पुढच्या टीम असेल फ्रीट. स्लोवर वन पिक केलाय, हळव्या बॅटने फ्रीटचा बॉल आहे. सिंगल तर मी दुसरीचा पडवर होईल, जोपर्यंत उचल फेकेल तोपर्यंत सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे पहिल्याच बॉल वरती धावा कुठल्या जवळ जवळ 9 धावा. पहिल्या बॉल मध्ये 7, सेकंड बॉल वरती मात्र नक्की 2 धावा म्हणजे येणार सामना मात्र नक्कीच आता येऊन टेपलाय. 11 मध्ये करायचे आहेत 22 धावा. प्रत्येक बॉल मागे तुम्हाला 2 धावा काढायच्या आहेत. अतुल पाटीला तो मुनकीना असंच म्हणत असतील कैरे संघ. 11 मध्ये 22 ची गरज. करावे संघ मात्र नक्कीच हार माय तयार नाहीये, इथून मात्र नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. 11 मध्ये 22 ची गरज. स्ट्राईक इन वरती अतुल पाटील, बॉल ट्रॅक होती आपण पाहताय. ओ चांगला वेग बॉल थोडं झालं फॉर्म्युलेशनच्या पाठीमाग, त्यानंतर मात्र नक्कीच एक सोटी धाव पाहायला मिळाली. बाईकच्या स्वरूपात सिंगल धाव मात्र नक्कीच मिळाली. एक धाव मात्र नक्कीच अंतिम श्रेणी पहिलेच म्हटलं होतं अक्षरशः टोचली जाईल दोन्ही संघाला आणि तेच पाहायला मिळालं. परफेक्ट मात्र नक्कीच यॉर्कर बॉल पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर कसं वळण गेला, पाठीमाग थोडा झाला फंबल, त्यानंतर सिंगल मिळाली. आता स्ट्राईक इन वरती नवीन फलंदाज हिनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती राहुल राठोडला पाहताय. 10 मध्ये करायचे 21 धावा. रोनकला पाहताय पण बॉल ट्रॅक मध्ये समोर राहुल. हो चांगला फटका, फील्ड आहे, पकडला जेल मैदान मध्ये गोल्डन नगचा शिकार मानलाय. फलंदाज होईल बाद
अजून एक धक्का बसलाय. राहुल राठोड आला. राहुल राठोड परतला गेलाय. हे दृश्य मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. हे कमबॅक होतं करावे आणि बॉन्ड ट्रॅक वरती रोनक तांडेलाचा अजून एक विकेट. मात्र नक्कीच पटकावले गेले. आता समीकर येऊन टेपलाय. 9 बॉल मध्ये करायचे 21 धावा. 21 धावा 9 बॉल. मी पहिलेच म्हटलं होतं विकी स्मृती करावे संघ मात्र नक्कीच हार माहित तयार नाहीये. हा मात्र नक्कीच संघर्ष करताना पाहायला मिळतोय. 9 बॉल 21 धावा. 21 धावा 9 बॉल. नवीन फलंदाज कुंदन पाटीलला इन्व्हाइट केलाय. युनिट नंबर 5 5व्या क्रमांकावरती 29 लागल्या 3 विकेट अद्याप करायचे आहेत. 9 बॉल मध्ये 21 धावा. रोनक तांडे तर समोर कुंदन पाटील. ओ बॉलला सोडला अक्षरशः स्टंपच्या बाहेर. येस इट्स अ वाईट बॉल. पंचांचा इशारा मात्र नक्की झाला. दंडित केलाय रोनक तांडेला. षटकामध्ये 3 बॉल मध्ये धावा खर्च केला. त्यामध्ये 1 विकेट. पहिल्याच बॉल वरती 7, सेकंड बॉल वरती 2, त्यानंतर बाईक स्वरूपात 1 धाव जोडली गेली. त्यानंतर मात्र नक्कीच मोठी विकेट. त्यानंतर मात्र नक्कीच पुन्हा एकदा इट्स अ वाईट बॉल. वाईटचा इशारा आलाय. 3 बॉल अद्याप बाकी आहेत. 20 अद्याप करायचे आहेत. ओ वेगवान बॉल पडल्यानंतर स्टंपच्या बाहेर गर्रकन मात्र नक्कीच निघून जातोय. जे हवाय मात्र नक्कीच करावे सांगायला रोनक तांडेलला तेच पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस. फिकीचा जादूगर रोनक तांडेल. टाळ्यांचा कडकड कडकड होता नक्कीच पाहायला मिळतोय या गोंदसाठी. 8 बॉल आणि 20 धावेची गरज. 8 बॉल 20 धावा. 20 धावा 8 बॉल. सामना मात्र नक्कीच अक्षरशः प्रेक्षकांच्या मात्र नक्कीच अंगावरती काढण्याचा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. 8 मध्ये करायचे 20 अद्यापी. ओ हलक्यात मात्र नक्कीच कटक्याचा प्रयत्न. गलीमध्ये करत बॉल ड्राइव्ह झाला. चांगला बॅकअप. सिंगल्स मिळाली या बॉल वरती. आता समीकरण येऊन टेपलाय. 7 मध्ये करायचे 19 धावेची गरज. 7 बॉल 19 धावा. पहिल्या बॉल वरती 7 धावा खर्च केल्यानंतर कमबॅक होतं रोनक तांडेलचं. आणि प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग नको. फिल्डिंग का संघ आपण करावेला तर विनंती करतो. प्रत्येक बॉलला खतर टीम मीटिंग नको. पहिल्या बॉल वरती 7 धावा खर्च केला. त्यानंतर 4 बॉल मध्ये 5 बॉल मध्ये माफी असावी. धावा खर्च केला फक्त 4. हे खतर मध्ये नक्की षटक आपण पाहताय रोनक तांडेलचं. फिरकीचा जादूगर. कधी फास्ट अँड फ्युरियस तर मात्र नक्कीच कधी फिरकीने अक्षरशः मात्र नक्कीच गरागरा फिरताना पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल. हो अंतिम बॉल सुद्धा मात्र नक्कीच स्विंग अँड मिस. अंतिम डॉट बॉल फेकला गेलाय. बस समीकरण येऊन टेपलाय. शेवटचे अंतिम 6 बॉल आणि बॅटिंग संघ कैरेला करायचे आहेत 19 धावा. 6 मध्ये 19 ची गरज. फिल्डिंग का संघ विनंती करतो पुन्हा एकदा. चल थोडं स्पीडअप घ्या. 6 मध्ये करायचे 19 धावा. 6 बॉल 19 धावा. कैरे की करावे. करावे की कैरे असा मध्ये की सामना येऊन टेपला गेलाय. 18 मध्ये तर 31 कुठल्या गेल्यात. आता 6 मध्ये करायचे 19 धावा. असा सामना मध्ये नक्कीच विश्वकप मध्ये नक्कीच रंगला होता. त्यामध्ये कार्लोस ब्रॅथवेटने तो कारनामा केला होता ईडन गार्डन या मैदानावरती. कोण विसरेल तो सामना. बेन स्टोक गोलंदाज. त्यानंतर 6 मध्ये करायचे 19. लगातार 4 बॉल वरती 4 षटके ठोकून सामना फिनिश केला होता आणि वेस्ट इंडिज संघाने तो विश्वकप मध्ये नक्कीच जिंकला होता. 6 मध्ये 19 ची गरज. साई पाटीलला इन्व्हाइट केलं. अंतिम षटक. अजून एक फिरकीचा जादूगर. स्ट्राईक एन वरती कुंदन पाटीलला बाद आहे. नॉन स्ट्राईक एन वरती सलामी वीट टक दुरून बसलाय अतुल पाटीलला बाद आहे. 6 मध्ये 19. चला स्पीडअप करा. फिल्डिंग का संघ करावेला विनंती करतो पुन्हा एकदा.
6 मध्ये 19 धावेची गरज. साई पाटील तर समोर कुंदन पाटीलला पाहत आहे. पहिलाच बॉल सोडला गेलाय. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये मला नक्कीच भर पडली जाईल. आता समीकरण येऊन टेपलाय. येणार 6 बॉल आणि 18 धावेची गरज. 6 बॉल 18 धावा. हडवे पाटने पूल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल आणि बॉल ला गेलाय पूल. बॉल सीमा पार. मिळतील 6. येतोय षटकार. येणारे 5 बॉल आणि करायचे आहेत जवळ जवळ 12 धावा. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो न बदलो वेल ही माझा नक्कीच बदलते. मैदानाच्या आतमध्ये कुंदन पाटील सांगून दिलाय. 5 मध्ये 12 धावा. 12 धावा 5 बॉल. आता स्पेशल दर्पण दर्पण साई पाटील आणि करावे संघामध्ये नक्कीच असेल. कारण करायचे 5 मध्ये 12 धावेची गरज. राऊंड द विकेट. साई पाटील. ओ पुन्हा एकदा मात्र नक्कीच लाईन लेन ओळखली पारखली. इट्स अ व्हाईट बॉल. मैदानाच्या मध्ये पहिलेच म्हटलं होतं दर्पण स्पेशल पाहायला मिळालं. साई पाटील गोलंदाजी मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतोय. 5 बॉल 11 धावा. गुड मॉर्निंग कुमार. 5 मध्ये 11. वाढव्या पडणे फटक्या फसलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पकडलं जेल. टीट फॉर टॅट जसा तसे उत्तर दिलाय. ईट का जवाब पत्थर से देंगे. विकेट पटकवल्या. षटकार टोकणारा फलंदाज कुंदन पाटील. बॅक टू द आउट. चे 11 धावा. हे उत्तर उत्तर करावे आणि साई पाटील याचं काय उत्तर दिलाय. षटकार ठोकणारा फलंदाज कुंदन पाटील बाद झालाय. नवीन फलंदाज प्रतीक मोरेला पाहताय आपण. आयुष्यामध्ये तर क्षेत्र कोणतेही असू द्या कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशा सुद्धा मात्र नक्कीच पर्याय नाहीये. आणि कष्ट प्रामाणिकपणा दोन्ही टीम कडे पाहायला मिळतोय. आयुष्यामध्ये तर क्षेत्र कोणतेही असू दे पहिलेच म्हटलं होतं. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये उत्तर होतं तर साई पाटीलचं. पहिला बॉल अवंतर. सेकंड बॉल 6. तिसरा बॉल वरती तर अवंतर. 4थ्या बॉल वरती षटकार ठोकणारा फलंदाज कुंदन पाटीलला मात्र नक्कीच डगआउटचा हिस्सा बनवला गेलाय. थोडं स्पीडअप करा फिल्डिंग का संघ. पुन्हा एकदा तर विनंती करतो. 4 मध्ये करायची 11 धावा. 4 बॉल 11 धावा. 11 धावा 4 बॉल. 4 बॉल आणि 11 धावेची गरज. साई पाटील समोर प्रतीक मोरेला पाहत आहे. हो इनसाइड विकेटलाय. फटका फसलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये नक्कीच प्रोटेक्शन होतं. पकडलं जेल. बॅक टू बॅक अजून एक विकेट. साई पाटील ऑन अ स्ट्राइक. लावून घ्यायच्या. बॅटर मात्र नक्कीच पुन्हा एकदा येईल. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका. कारण लोक डासलेल्या गळ्याच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तोडून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. काय कमालीची गोंधळी राहिली. पहिलेच बॉल वरती 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र नक्कीच कमबॅक होता.
करावे आणि साई पाटील बॉल ट्रॅक होते आपण पाहत आहे 3 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात आणि बॅक टू बॅक विकेट हॅट्रिकच्या उंबाडीवरती नक्कीच आपण पाहत आहे साई पाटीलला बॉल ट्रॅक वरती समोर रॉयल पाटीलला पाहत आहे ज्या रॉयल पाटीलला मात्र नक्कीच कमाल षटक फेकला होता तो मात्र नक्कीच चांगली फलंदाजी करावं लागेल हो वेगवान बॉल पडल्यानंतर मात्र नक्कीच फास्ट अँड फ्युरियस जबरदस्त बॉल फेकला गेलाय 30 तर्रार वेगानं मात्र नक्कीच बीट केला गेलाय म्हणजे येणार 2 बॉल आणि दोन्ही बॉल वरती मात्र नक्की तुम्हाला षटकार खेचावा लागतील कारण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग 2 बॉल आणि करायचे 11 धावा फटका फसलाय मिस्टामिक स्ट्रोक विकेटची संधी पकडला जेल आणि अजून एक विकेट रॉयल पाटील सुद्धा बाद झालाय म्हणजे येणार 1 बॉल आणि करायच्या टीम कैरे संघासाठी 11 धावा पहिल्या बॉल वरती 8 धावा खर्च केल्यानंतर असं वाटलं होतं सामना मात्र नक्कीच लवकर 8 पडले की काय परंतु त्यानंतर सांगितलं करावे सांगा साई पाटीलने की मी आहे ना लगातार 4 बॉल डॉट त्यामुळे 3 विकेट पटकावणारा मॅजिकल फेक वेळेला नक्कीच फेक त्याला पाहायला मिळतोय साई पाटीलची गोलंदाजी 1 मध्ये 11 1 बॉल आणि 11 धावेची गरज शेवटचा ती बॉल मॅच फिनिश संघ मात्र नक्की जिंकलाय विक्री स्मृती करावे संघ वेल प्लेट आणि हार्ड लक कैरे संघ आणि पहा प्रेक्षक उपस्थित आहेत आम्ही विशेष सूचना आम्ही देतो चला आपण विशेष लक्ष वेधतो आमचे आयोजक आमच्या समवेत आहेत आणि बोरखा टीमचा आम्ही इथे विशेष सूचना देऊ बोरखा संघाला बराच वेळ आयोजक तुमची वाट पाहत राहिले त्याच्यानंतर आम्ही पुढची मॅच खेळवली तुमचा सामना होणार होता टाकीगाव संघाने देखील सपोर्ट केला परंतु बोरखारचे खेळाडू इथे उपस्थित नाहीयेत तुम्हाला शेवटचे 10 मिनिटं आयोजकांच्या माध्यमातून दिले जातील जर 10 मिनिटांमध्ये बोरखार संघ या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला नाही तर डायरेक्टली बोरखार संघाला या स्पर्धेतून बाद करण्यात येईल रात्रीचे 2:31 झालेत आणि 2:41 मिनिटांपर्यंत आपण वाट पाहूया जर बोरखार संघ आला नाही तर त्यांना बाद केलं जाईल टाकीगाव संघ तुम्ही आता तयारीत राहा पुढच्या जर संघ आला नाही तर आपण त्यांना बाद करणार आहोत तर या सामना ठरलाय ज्यामध्ये 31 धावांची बादर केली करणारा करावे संघाचा तीर गावकरे गंभीर छोटा पाकेट बाळा